श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे. हे कोणीही कथा ऐकतात त्यांचे शेकडो पापे नष्ट होऊन त्यांचे दारिद्र्य जाळून खाक होते. शत्रू, रोग, भूत, पिशाच इत्यादीपासून संरक्षण होते आणि भाग्याचा चमत्कार होऊ लागतो. एकदा भगवान श्रीकृष्णाचे मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत आले. भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात. भगवान श्रीकृष्णाचे मित्र त्यांना म्हणतात, हे केशव, तू सर्वज्ञ आहेस. तुला सर्व काही माहीत आहे. माणसाने कोणती झाडे लावली पाहिजे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज मी तुमच्या समोर आलो आहे. घराच्या समोर कोणती झाडे लावावी, गरिबी दूर करण्यासाठी कोणती झाडे लावावीत आणि शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादींपासून संरक्षण होण्यासाठी घराच्या हद्दीत कोणती झाडे लावावीत. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा देखील भगवंतावर विश्वास तर असेल तर हा व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा राधे राधे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, हे मित्रा, आज तुम्ही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. या जगात झाडांचे मोठे योगदान आहे. झाडे नेहमीच पूज्य असतात, पण आज तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे. घराच्या हद्दीत झाडे लावल्यास खूप शुभ परिणाम मिळतात. झाडे घरांचं सौंदर्य नक्कीच वाढवतात, तसेच पर्यावरण शुद्ध ठेवतात. वृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात. हे मानवी जातीसाठी अत्यंत आवश्यक आहे. झाडे नकारात्मकता कमी करून पर्यावरण अधिक सकारात्मक बनवण्याचे काम करतात. घरासमोर रोपे लावल्याने घरात सुख समृद्धी येतेच. याशिवाय ही झाडे आणि रोपे अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात. घराच्या अंगणात उभे असलेली झाडे घराचे देवाप्रमाणे रक्षण करतात. भक्तांनो, घराजवळ किंवा घराच्या दिशेने कोणतीही झाडे लावावीत आणि कोणती लावू नये हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो. तुम्हाला झाडे आणि वनस्पतीबद्दल समजण्यास मदत करेल की कोणती झाडे घराजवळ लावणे किती शुभ आहे आणि कोणती झाडे घराजवळ लावल्यास दुःख आणि दारिद्र्य येते. जो कोणीही कथा शेवटपर्यंत ऐकतो तो त्याचे शेकडो पापे नष्ट होऊन त्याचे दारिद्र्य नष्ट होते. भगवान श्रीकृष्णांचे मित्र म्हणतात, हे केशव, तू सांगितलेली कथा मी शेवटपर्यंत ऐकीन. तू कथा सांगायला सुरुवात कर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मित्रा, गत काळातली गोष्ट आहे. मध्यवर्ती देशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या नगरीत धनेश्वर नावाचा वैश्य त्याची पत्नी सुमती हिच्या सोबत राहत होता. धनेश्वर हे विष्णू भक्त होते आणि ते दररोज भगवान विष्णूंची पूजा करत असत. धनेश्वर पत्नीची विनम्र आणि घरच्या कामात तरबेज होती. घरात पैसा आणि धान्याची कमतरता नव्हती. देवाच्या कृपेने त्यांच्याकडे सर्व काही होते. अशा रीतीने बरेच दिवस निघून गेल्यावर धनेश्वर यांच्या पत्नीने काही झाडे लावली आणि रोज झाडांना पाणी अर्पण करून त्यांची सेवा करू लागली. मात्र धनेश्वरच्या पत्नीला वृक्ष लागवडीचे ज्ञान नव्हते. त्यांना कोणते झाड आवडले ते झाड त्यांनी लावली. जी काही झाडे अशुभ होती ती झाडे त्यांनी घरच्या अंगणात लावली. त्यामुळे त्या धनेश्वरच्या व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले. त्यांच्या घरात रोज वाद होत होते. पती पत्नीमध्ये पुन्हा वाद होऊ लागले. दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. धनेश्वरचा संपूर्ण व्यवसाय बुडाला आणि त्यांची सर्व संपत्तीही नष्ट झाली. आता धनेश्वर धान्य घेण्यासाठीही पैसे नव्हते. ते उपाशी राहिले. त्यामुळे पत्नीलाही राग येऊ लागला. ती सारखं नवऱ्याला काही ना काही काम करायला सांगायची. काम विचारायला गावात फिरू लागला, मात्र त्याला कुठेही काम मिळाले नाही. तो आला आणि पत्नीला म्हणाला, हे सखे, मला कोणी काम देत नाही. आता काम शोधायला पाहिजे.
दोघेही पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. या दोघांचा या गोष्टीमध्ये काहीही संबंध नव्हता. धनेश्वरने पत्नीचे सर्व दागिने विकून जे काही अन्न मिळेल त्यात त्याने पोट भरले. अशा प्रकारे अशुभ झाडे लावल्याने दोघांच्याही आयुष्यात अत्यंत दारिद्र्य आणि संकटे येऊ लागली. पण हे दोघांनाही माहीत नव्हतं. मग एके दिवशी महात्मा धनेश्वर यांच्या घरी एक साधू आला. त्याला पाहून धनेश्वरनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे साधू महाराज, या गरीब माणसाच्या घरी स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? साधू महाराज म्हणू लागतात, महाराज, मी तीर्थयात्रेला निघालो आहे. विश्रांतीसाठी जागा शोधत आहे. तुम्हाला काही अडचण नसेल तर मला तुमच्या घरात जागा द्या. मी बरेच दिवस उपाशी आहे. थोडं अन्न मिळाले तर तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद असेल. साधू महाराजांचे असे शब्द ऐकून धनेश्वर म्हणू लागला, हे साधू महात्मा, तू निश्चितच पुण्यवान आत्मा आहेस. तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे. मला तुमची सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे. तुमची सेवा करून मला खूप आनंद मिळेल. कृपया घरात या. मग ते साधू महाराज धनेश्वरच्या घरात जाऊन विसावयास लागतात. धनेश्वर त्या दिवशी महाराजांची महान सेवा करतो. पण त्यांच्याकडे अन्नाचा एक दाणा नसतो. म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आपल्या घरी आपले ऋषी खूप धन्यवाद दिसत आहेत. त्यांना अन्नासाठी काही उपाय करायला हवे. गावी जाऊन कोणाकडे तरी थोडे पैसे मागतो. मध्ये धनेश्वर एका सेठच्या घरी जातो आणि थोडे पैसे देण्याची विनंती करतो. पण व्यापारी व्यापाऱ्याला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो, तुझ्याकडे एक पैसा नाही. माझे पैसे कसे परत करणार? धनेश्वर म्हणतो, मला थोडे पैसे द्या, मी तुला लवकरच परत करीन. मी पैसे परत केले नाही तर तुम्ही माझे घर. या धनेश्वर व्यापाऱ्याला त्याची दया येते आणि तो त्याला पैसे देऊन म्हणतो, हे वैश्य, जर तुम्ही पैसे परत केले नाही तर तुम्ही स्वतःचे तुमचे घर मला द्या. धनेश्वर म्हणतो, मी वचन देतो, मी पैसे परत केले नाही तर मी माझे घर तुम्हाला देईल. मग धनेश्वर त्या सेठकडून पैसे घेतो आणि तांदूळ, भाजीपाला, मैदा, साखर इत्यादी वस्तू विकत घेऊन आपल्या घरी परततो. मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, तुम्ही महात्म्यासाठी भोजन तयार करा. मग धनेश्वरची पत्नी अन्न तयार करते आणि त्या संत महात्म्यांना देते. त्या धनेश्वराची भक्ती आणि निष्ठा पाहून ते खूप प्रसन्न होतात. जेवण झाल्यावर निघताना तो धनेश्वरांना म्हणाला, हे वैश्य, तुमची भक्ती आणि आदराने मला खूप आनंद झाला आहे. तुमची इच्छा असेल ती मला सांगा, मी नक्की पूर्ण करेल. तेव्हा तो धनेश्वर म्हणाला, हे महात्मा, तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी सर्वस्व आहे. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की कोणत्या पापामुळे मला दारिद्र्य भोगावं लागले आहे. आम्ही भगवान विष्णूची पूजा केली आहे, मग आमच्या आयुष्यात गरिबी का? आणि याचं कारण काय आहे? आणि ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावे? ते ऋषी महात्मा म्हणतात, हे वैश्य, तुझ्या दारी येताच मला जाणवले की तुझ्या जीवनात दारिद्र्य आणि संकट आहे. याचे कारण तुमच्या घराच्या समोरील झाडे तुमच्या गरिबीचे कारण आहे. त्यामुळे ही झाडे काढून त्यांच्या जागी शुभ रोपे लावा. तुमच्या पत्नीने तुमच्या घरासमोर लावलेली झाडे ही अशुभ आहेत आणि त्यांच्यामुळे तुमची अशी दुर्दशा झाली आहे. धनेश्वर म्हणतात, हे महात्मा, कृपया मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावीत जेणेकरून घरात सुख समृद्धी राहते आणि कोणती झाडी लावू नये. कृपया मला सविस्तर समजावून सांगा. मी तुमचा खूप आभारी आहे. तेव्हा ते ऋषी महात्मा म्हणतात, हे वैश्य, ठीक आहे. आता मी तुम्हाला त्या शुभ वृक्षांबद्दल सांगतो. पाण्याजवळ पिंपळाचे झाड लावल्याने मनुष्याला जे फळ मिळतं ते शेकडो यज्ञाच्या बरोबर असते. ज्या जलाशयात पिंपळाची पाने पडली
की ती शरीरासारखी होऊन पितरांना समाधान देतात. यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात. मनुष्य रोज स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि प्रदक्षिणा केल्याने आयुर्मान वाढते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी श्री विष्णू, खोडात भगवान शिव आणि पुढच्या भागात ब्रह्माजी वास करतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जे फळ मिळतं ते 1000 गायींना दान करण्यासारखं असतं. या जगात पिंपळासारखे झाड नाही. श्रीहरी साक्षात या वृक्षाच्या रूपाने पृथ्वीवर आहेत. पिंपळाच्या झाडाला इजा करणं किंवा त्यांची फांदी तोडणं हे महापाप मानले जाते. असा मनुष्य जातो आणि जो पिंपळाचं झाड मुळापासून तोडतो तो नरकापासून कधीही वाचला नाही. हे वैश्य, आता मी तुम्हाला आणखीन एका झाडाबद्दल सांगतो. आवळा फळ हे सर्व जगात प्रसिद्ध आणि सर्वात पवित्र आहे. आवळा लावल्याने स्त्री पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात. हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न आणि शुभ मानले जाते. हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते. त्याचे पाणी प्यायल्याने रोग दूर होतात आणि आवळा पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने गरिबी दूर होते आणि सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. ज्या घरात आवळा सदैव असतो त्या घरात भूत-पिशाचाचा कधीच प्रवेश करत नाहीत. एकादशीच्या दिवशी आवळा आढळल्यास मिळणारं फळ जगातील इतर तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठ असतं. जो आवळा केसात घालतो तो नश्वर जगात पुन्हा जन्म घेत नाही. त्याच्या घरात लक्ष्मीनारायण राहतात. तिसरा वृक्ष म्हणजे अशोक. अशोक वृक्षात अप्सरा प्रवेश करतात. हे वृक्ष दुःखांचा नाश करणारं आणि निराशेचा नाश करणारं आहे. घराजवळ अशोक हे झाड लावल्याने घरात सुख समृद्धी शांती राहते. अक्षर शीतलता आणि तारुण्य प्रदान करतो. जेव्हा देवी लक्ष्मीने देवी सीतेच्या रूपात अवतार घेतला तेव्हा रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर ती अशोक वाटिकेत राहिली. अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती. म्हणूनच माता सीतेने वृक्षाला हे वरदान दिले होते की हे झाड जिथे असेल तिथे तिचा वास कायम राहील. चौथं वृक्ष म्हणजे पाकड. चौथं वृक्ष म्हणजे पाकड. हे वृक्ष प्रत्येक व्यक्तीने पाकडाचे झाड लावावे. याच्या वृक्षारोपणाने मिळणारे फळ हे महायज्ञासारखं आहे. कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाही म्हणून त्याने एक पाकडाचे झाड लावावे. 5 म्हणजेच कडुलिंबाचे झाड. लिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. लिंबाचे झाड हे जीवन प्रदान करणारे मानले जाते. घराजवळ विविध प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो आणि लक्ष्मीला लिंबाचे झाड खूप आवडतात. त्यामुळे तीही कडुलिंबाच्या झाडाजवळ राहते. घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने संपत्ती मिळते. नंतरचे जांभूळ वृक्ष आहे. जर एखाद्या मनुष्याला कन्यारत्न हवी असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे. ज्या व्यक्तीच्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्याच्या घरी मुलगी येते आणि कुटुंबाचा अभिमान वाढवते. 7वे वृक्ष आहे भगवानाचे शिव बेलाच्या झाडात तर देवी पार्वती गुलाबात वास करतात. बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावल्यास शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या घरात कधीही दुःख किंवा गरिबी राहत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही. 8वं म्हणजे नारळाचे झाड. नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा अविभाज्य भाग आहे. हे अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या अंगणात नारळाचे झाड
व त्या घराला नेहमी शुभ फळ लागते आणि त्या घरातील सदस्यांचा समाजात खूप आदर केला जातो. ज्या पुरुषाला सुंदर पत्नी हवी असेल त्याने नारळाचे झाड लावावे. ज्या व्यक्तीला वंशवाढ आणि संतती हवी असेल त्याने अंकुलचे झाड लावावे. तर एखाद्या व्यक्तीला कोणतेही आजार असेल तर त्याने खैराचे झाड लावावे. खैराचे झाड लावल्यास अनेक आजार बरे होऊ शकतात. हे झाड आरोग्य प्रदान करते. कुंडात म्हणजे मोगरा वृक्षात गंधर्व राहतात, म्हणून हे रोप तुमच्या घराजवळ लावल्याने तुमच्या कार्यात यश आणि शुभ परिणाम मिळतात. विशेषतः कला क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे रोप जरूर लावावे. जर एखाद्या व्यक्तीला चोर आणि भूताची भीती वाटत असेल तर त्याने घराजवळ उसाचे झाड नक्की लावावे. हे झाड चोरांना घाबरवते आणि घराचं रक्षण करते. चंदन आणि फणसाची झाडे पण लक्ष्मी प्रदान करतात. ही झाडे लावल्याने गरिबी, दुःख दूर होते. आणि कनक, चंपा यांची रोपे घराच्या उत्तर दिशेला लावल्यास बुद्धी प्राप्त होते. केळीचे झाड देखील खूप शुभ मानले जाते. ते घरात सुख समृद्धी आणते. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. त्यामुळे घरात केळी लावल्यास किंवा असल्यास घरात पैशांची कमतरता भासत नाही. प्रत्येक शोभेच्या वनस्पतींना पारिजात असे म्हणतात. या वनस्पतीची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली आणि समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मीचेही दर्शन झाले. त्यामुळे पारिजात वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. जर तुम्ही तुमच्या घरी हे रोपे लावली तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. तसेच कधीही तारेचे झाड लावू नये. तारेचे झाड मुलांचा नाश करणारे आहे. ज्या घराच्या जवळ तारेचे झाड असतं त्या घरातली मुले कधीही समृद्ध होत नाहीत. घरासमोर बेहराचे झाड लावू नये. या झाडावर भुते राहतात. बेहराचे झाड लावणारा माणूस भूत बनतो. खाली बसून कधीही पूजा करू नये. तर एखाद्याला शत्रूची भीती वाटत असेल तर त्याने केवड्याचे झाड लावावे. तो शत्रूंचा नाश करणारा आहे. अशी झाडे घरात कधीही लावू नये जे कापून किंवा तुटल्यावर दूध तयार करतात. घरासमोर बाभळीचे झाड कधीही लावू नये. ते लावल्याने अनर्थ होतो. घरासमोर मनुका सुद्धा लावू नये. हे लागू केल्याने नकारात्मकता वाढते आणि संपत्तीचा नाश होऊन संकटे निर्माण होतात. कोणत्याही व्यक्तीने घरासमोर पपईचे झाड लावू नये. हे झाड लावल्याने संपत्ती नष्ट होते.